चलो वेलकम बॅक. आता आपण बघूयात लिओपोल्ड वोन रँके यांच्याबद्दल. यांचा जन्म झालाय 1795 आणि यांचा मृत्यू झालेला आहे 1886. ठीक आहे. आपण बघत आहोत 10th SSC बोर्डाचा हिस्ट्रीचा लेसन नंबर 1 हिस्टोरिओग्राफी डेव्हलपमेंट इन द वेस्ट आणि 1.4 नोटेबल स्कॉलर्स मध्ये आपण बाकीचे स्कॉलर्स याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेले आहेत. बघितले नसतील तर बघून घ्या. आणि आत्ता आपण बघणार आहोत रँके यांच्या संदर्भामध्ये. बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. आय एम ऑन पेज नंबर 4. तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे, पेन्सिल किंवा एखाद्या कलरचं पेन असलं पाहिजे. बघा काय म्हणतायत रँके, काय म्हणतायत. हिस्टोरिओग्राफी. हिस्टोरिओग्राफी मी ह्याच्या आधी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा शब्द 2 शब्दांपासून तयार झालेला आहे, हिस्ट्री आणि ग्राफी. हिस्ट्री म्हणजे इतिहास आणि ग्राफी म्हणजे प्रोसेस, लिहायची प्रोसेस. हिस्टोरिओग्राफी म्हणजे इतिहास लिहायची प्रोसेस. हिस्टोरिओग्राफी ऑफ 19th सेंचुरी, 19व्या शतकामधली हिस्टोरिओग्राफी जे आहे इतिहास, वॉज ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड, खूप मोठा प्रभाव पडला त्याच्यावर बाय द थॉट्स ऑफ लिओपोल्ड वॉन रँके. हे जे होते रँके यांनी जी मतं मांडली त्यांना इतका मोठा प्रभाव पडला इतिहासावर की आपण सांगूच नाही शकत. रँके ऑफ बर्लिन युनिव्हर्सिटी. बर्लिन, हे बर्लिन कुठे आहे रे? जर्मनीमध्ये. जर्मनीची कॅपिटल आहे. बर्लिन युनिव्हर्सिटीमध्ये ते होते. ओके. ही स्पोक अबाउट द, म्हणजे ते कशाबद्दल बोलले? क्रिटिकल मेथड ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. आणि क्रिटिकल म्हणजे अतिशय सिरियसली, गांभीर्यानं विचार करायचा. कशाचा? क्रिटिकल मेथड ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. इतिहास हा खेळ नाहीये. मी नेहमी म्हणतो इतिहास आहे ना, इतिहास हा आगीचा गोळा आहे. एक तर तुम्ही त्याला भाऊ हातच लावू नका, आणि जर हात लावला तर अतिशय व्यवस्थित आणि अतिशय क्रिटिकली, अतिशय गांभीर्यानं त्याच्याकडं बघायचं. हे मत त्यांनी तिथं त्या ठिकाणी मांडलं. ठीक आहे. ही put emphasis on the utmost importance of information gathered through original documents. ही put emphasis म्हणजे त्यांनी कशावर जोर दिला? emphasis म्हणजे जोर द्यायचा एखाद्या गोष्टीवर. कशावर? on the utmost importance, सगळ्यात जास्त. utmost म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स, महत्व त्यांनी कशाला दिलं? ऑफ इन्फॉर्मेशन गॅदर्ड थ्रू ओरिजिनल डॉक्युमेंट्स. जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्याच्यावरच तुम्ही सगळ्यात जास्त ट्रस्ट करा. ऐकलेल्या गोष्टी किंवा एखाद्या इतिहासकारानं लिहिलेल्या. आता फॉर एक्झाम्पल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्मले होते त्या काळामध्ये लिहिलेलं एक पुस्तक, आणि आत्ता 100-150 वर्षापूर्वी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर 200-300 वर्षांनी लिहिलेलं पुस्तक, ह्या 2 पुस्तकांमधले कुठलं पुस्तक जास्त विश्वासार्ह असेल रे? अर्थात ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जिवंत होते त्या काळामध्ये लिहिलेलं पुस्तक जास्त ओरिजिनल असेल का नाही? त्या काळामध्ये लिहिलेल्या पुस्तकामध्ये जास्त चांगले रेफरन्सेस असतील का नाही? ही गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेली आहे. ही ऑल्सो स्टेटेड दॅट ऑल टाइप्स ऑफ डॉक्युमेंट्स असोसिएटेड विथ अ हिस्टॉरिकल इव्हेंट नीड टू बी एक्झामिन्ड विथ ग्रेटेस्ट केअर. अतिशय केअरफुली, अतिशय काळजीपूर्वक ते डॉक्युमेंट बघितले पाहिजे. मी तुम्हाला माहिती का, मी एक 100-150 वर्षांपूर्वीचं पुस्तक एक बघितलं होतं. त्याचे तुकडे पडत होते, तुकडे त्या पानांचे. किती हळुवारपणे ते सगळं हँडल केलं पाहिजे. राईट. हे काही साध्या गोष्टी आहेत का? आज 300-500 वर्षांपूर्वीचे जे पुरावे मिळतात ते आपलं नशीब आहे. राईट. तर त्याला अतिशय व्यवस्थित तुम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे. पुढे बघा. ही बिलीव्ड दॅट, म्हणजे त्यांचा विश्वास होता कुठल्या गोष्टीवर? विथ दिस मेथड इट वॉज पॉसिबल टू रीच द हिस्टॉरिकल ट्रूथ. म्हणजे त्यांचा विश्वास होता की जे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील किंवा ओरिजिनल शिलालेख असतील, ओरिजिनल पुरावे असतील, त्याच्यातूनच आपल्याला इतिहासाचा शोध लागू शकतो. अदरवाईज आपल्याला इतिहास कळू शकत नाही. ही क्रिटिसाइज्ड इमॅजिनेटिव्ह नरेशन ऑफ हिस्ट्री. क्रिटिसाइज म्हणजे टीका केली.
त्यांनी एका गोष्टीवर, कोणत्या गोष्टीवर टीका केली, नावं ठेवली एका गोष्टीला, कोणत्या? इमॅजिनेटिव्ह नरेशन ऑफ हिस्ट्री. इमॅजिनेटिव्ह म्हणजे काल्पनिक, नरेशन म्हणजे कथा, काल्पनिक कथा, काही पण उगाच आपल्या कल्पनेनंच रंगवत जायचं. ह्या गोष्टीवर त्यांनी अतिशय काय केलं, त्यांनी अतिशय टीका केलेली आहे, नावं ठेवलेली आहेत त्या गोष्टीला. कसं? चला मी तुम्हाला थोडंसं एक उदाहरण देऊ सांगतो. आता ग्रीक हिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती का, तुम्ही एखादा हे बघितलंय का तुम्ही? ग्रीक हिस्ट्रीमध्ये एक सिनेमा आहे बघा हॉलिवूडचा, क्लॅश ऑफ टायटन्स. त्या क्लॅश ऑफ टायटन्स मध्ये एकच योद्धा असतो, तो इतका मोठा पराक्रम करतो, तो हजारो लाखो जणांना. हे असं काही होऊ शकतं का? नाही होऊ शकत. ते क्लॅश ऑफ टायटन किंवा त्या क्लॅश ऑफ टायटन्स मध्ये एक कुठली तरी ती एक देवी आहे आणि त्या देवीच्या डोळ्यामध्ये जर तुम्ही बघितले तर तुम्ही दगडाची होऊन जाता. हे काय रे? हे सगळं इमॅजिनेटिव्ह नरेशन आहे यार. हे असं काही खरं होऊ शकतं का रे? तुम्ही तो क्लॅश ऑफ टायटन्स बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये कळतं. ह्याच्यावर त्यांनी सडकून टीका केलेली. हे ठीक आहे, मनोरंजनासाठी ठीक आहे, एंटरटेनमेंटसाठी ठीक आहे, ह्याला इतिहासामध्ये ह्या गोष्टींना काहीही किंमत नाही. ठीक आहे. दुसरी एक गोष्ट, इमॅजिनेटिव्ह नरेशन. छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेनं किंवा भवानी देवीनं भवानी तलवार दिली, हे इमॅजिनेटिव्ह नरेशन आहे, हे खरं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कोकणामध्ये गोव्याच्या दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी तिथले एक माल सावंत आणि काय सावंत नावाचे दोन भाऊ हे तिथं सरदार होते. ते सरदार त्यांना भेटायला आले आणि त्यांच्या कमरेला ती तलवार होती. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ते वेपनरी मधले तज्ञच होते. त्यांनी ते बघितलं, ते बोलवून घेतलं, त्यांना विचारलं की हे काय, दाखवा मला. आणि त्यांनी ती तलवार बघितली. महाराजांना ती तलवार प्रचंड आवडली आणि त्यांनी लगेच सांगितलं की अरे ही तलवार मला हवी आहे. तर त्या सरदारांनी ती तलवार त्यांना ऑफर केली. ते म्हटले नाही, तसं नाही, मला ही तलवार विकत द्या तुम्ही. आणि त्यांनी 350 होन देऊन ती तलवार त्यांनी विकत घेतलेली आहे. बरोबर आहे का? हे झालं हिस्टॉरिकल ट्रुथ आणि त्याचं आपल्याकडे डॉक्युमेंट आहे, त्याचं आपल्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे. हे झालं हिस्टॉरिकल ट्रुथ. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेनं तलवार दिली, हे आहे इमॅजिनेटिव्ह नरेशन, काल्पनिक कथा. त्या काल्पनिक कथेला काहीही अर्थ नाहीये. आपल्याला हिस्ट्री हे पुराव्यांवरच शिकावी लागती. बरोबर आहे का? चला पुढे त्यांनी काय दिलेले, कलेक्शन ऑफ हिज आर्टिकल्स इज पब्लिश्ड. आर्टिकल म्हणजे लेख. त्यांनी जे काही लेख लिहिलेले आहेत ना, ते कशामध्ये पब्लिश झाले? इन हिज 2 बुक्स. त्यांनी 2 पुस्तकं लिहिली. एंटायटल, त्याचं नाव काय होतं पुस्तकांचं? द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. आणि दुसरं पुस्तक आहे द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. हे 2 किती महत्वाचा, किती मोलाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. मुलांना तुम्हाला हे सगळं पटतंय का रे? ह्या सगळ्याचा तुमच्या मनावर काही परिणाम होतोय का, प्रभाव पडतोय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला नेहमी म्हणतो की मला तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे की तुम्ही कमेंटमध्ये बोला की मला तर दुसरा तर तरीका नाहीये का नाही. मी तुमच्याशी कम्युनिकेट करतो, तुम्ही या व्हिडिओमध्ये ते बघताय, पण तुमच्या मनात काय हे मला कुठून कळणार आहे? हे मला फक्त कमेंट्स मधून कळणार आहे. पटापट कमेंट करा आणि यांच्याबद्दल, रँकेबद्दल सांगा. ठीक आहे. चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय.